एका लहानशा गावामध्ये महेंद्र नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. या गरीब शेतकऱ्याच्या शेजारच्या एका धनाढ्य शेतकऱ्याने, जो की सावकार पण होता, त्यानं याच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं होतं. दोघांच्या शेताचे जे बांध होते ते बांध एकमेकाला चिकटून होते. आणि जो शेजारच्या शेतातला जो धनाढ्य शेतकरी होता, त्यानं त्याच्या शेताची नांगरणी करताना थोड्या थोड्या भागात अतिक्रमण करत करत ह्या गरीब शेतकऱ्याचं एक 20 ते 25 गुंठ्याचं जमीन किंवा 20 ते 25 गुंठ्याचं क्षेत्र यानं अतिक्रमित केलेलं होतं. हा जो महेंद्र होता, हा या बाबीनी खूप नाराज होता. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं की अरे तू असं का नाही करत, राजाकडे जा आणि राजाकडे जाऊन या गोष्टीची दाद माग. महेंद्रनं तसंच केलं. महेंद्र धर्मपाल नावाचा जो त्याच्या देशाचा राजा होता, त्या राजाच्या राजधानीत गेला आणि त्यानं त्या बाबतीत दाद मागितली. ज्या वेळेला धर्मपाल राजाकडं या महेंद्रनं दाद मागितली, त्यावेळेला मार्च ते एप्रिल दरम्यानचा कालावधी होता. आणि या बाबतीतला जो खटला होता, तो खटल्याची सुनावणी होऊन साधारणपणे जून महिना उजाडला. पण अर्थात धर्मपाल राजा हा न्यायप्रिय राजा होता. त्यानं हा जो महेंद्र होता याची जमीन त्या धनाढ्य शेतकऱ्याला परत करायला लावली. त्या बाबीनी हा महेंद्र खुश झाला. महेंद्र ज्यावेळेला खुश झाला आणि त्यानं त्याची जमीन स्वतःच्या ताब्यात घेतली आणि तो ज्यावेळेला परत आला, त्यावेळेला त्याची बायको त्याला म्हणाली, अहो तुम्ही ही जमीन वापस घेतलीत, पण त्यानं ह्या ज्या काही आत्ताच्या कालावधीमध्ये त्या जमिनीमध्ये असणाऱ्या आंब्याच्या झाडापासून येणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पण खाल्लं. त्यासाठी तुमच्या राजाला जाऊन परत दाद मागा. महेंद्रनं परत त्याच्या मित्राची गाठ घेतली आणि त्याच्या मित्राला विचारलं. मित्र म्हणाला, मला काही सांगता येणार नाही, पण तू जाऊन एकदा राजाला सांग. तो राजाकडे गेला. राजाकडे त्याने ज्या वेळेला परत या बाबतीत दाद मागितली, त्यावेळेला राजानं ह्याच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाने मदत करण्यासाठी नकार दिला. राजा म्हणाला की ज्या वेळेला तुला मी ही जमीन परत देत होतो, त्यावेळेलाच तुला ही बाब माहिती होती की ह्या शेतकऱ्यानं तुझी जी जमीन हडपलेली आहे किंवा तुझी जी जमीन अतिक्रमित केलेली आहे, या अतिक्रमित जमिनीमध्ये तुझी एवढी 20 ते 25 आंब्याची झाडं आहेत आणि त्या आंब्याच्या झाडांना आंबे जर लागलेले आहेत तर त्या बाबतीत तू दाद तेव्हाच मागायला हवी होती. त्यामुळे आता तुला परत काही मी वेगळ्या पद्धतीने न्याय देऊ शकत नाही. आणि राजानं फरमान फरमावलं की जर का कोणाला एखाद्या बाबतीमध्ये दाद मागायची असेल तर तो व्यक्ती जर माझ्या दरबारात आला तर एकाच वेळेला सगळ्या गोष्टींची बाब त्यानं राजासमोर मांडली पाहिजे आणि त्या बाबतीतली जी दाद आहे ती एकाच वेळेला मांडली पाहिजे. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात सांगण्याचा महत्वाचा मुद्दा किंवा न्यायाचं तत्व ह्याचा आपल्याला आज उलगडा करून घ्यायचा आहे. न्यायाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला ही सगळी धाटणी रचली जाते, त्यावेळेला दोनही पक्षांचा त्याच पद्धतीने विचार केला जातो. दिवाणी कोर्टाबाबतीत ज्या वेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला दिवाणी कोर्टामध्ये सीपीसी किंवा दिवाणी आचार संहिता ह्याच्यामध्ये ऑर्डर 2 रूल 2 ह्याच्यानुसार एक महत्वाचं तत्व आहे. या तत्वाचा आज आपण विचार करणार आहोत. पण हो, तोपर्यंत ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असे नवनवीन विषय आणि खरंच ह्या कायद्यातल्या ज्या काही खाचाखोचा आहेत या तुम्हाला लक्षात येण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातल्या दैनंदिन जीवनाला सुकर करण्यासाठी खूप मदत करतील. ते कसं आपण पाहून घेऊया. आजच्या ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण दोनही पद्धतीने ही गोष्ट फिरवू शकतो. या गोष्टीमध्ये ज्या वेळेला महेंद्र महाराजांकडे गेला आणि त्यानं जर दोनही गोष्टी एकाच वेळेला जर त्याने मागितल्या असत्या तर राजाने कदाचित त्याला त्या बाबतीतली जी काही न्यायदानाची प्रक्रिया आहे त्याचा विचार करता ती जी काही आंब्याची उत्पादनाचा जो काही विषय होता तो समोरच्या व्यक्तीकडून नुकसान भरपाई स्वरूपात त्याला मिळवून दिला असता. ह्याचाच अर्थ असा, जर तुम्हाला दिवाणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही बाबतीत दाद मागायची असेल तर ती दाद मागताना एकाच वेळेला एकाच दाव्यामध्ये या सर्व बाबींचा विचार करून ती दाद मागितली गेली पाहिजे.
जर तशी तुम्ही दाद मागितली नाही आणि कालांतराने येऊन तुम्ही जर का कोर्टाला असं सांगायला लागलात की या बाबतीमध्ये मी हा खटला चालवला होता, हा खटला मी आता जिंकलो, आता मला दुसरा खटला त्याच व्यक्तीच्या विरोधात परत चालवायचा आहे, तर त्यावेळेला ऑर्डर 2 रूल 2 दिवाणी आचार संहिता ह्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये बाधा असते आणि कोर्ट अशा स्वरूपाच्या दुसऱ्या खटल्याच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाने सुनावणी घेत नाही. त्याच्या बाबतीमध्ये कायद्याच्या परिभाषेत त्याला बार असतो किंवा त्याच्या बाबतीत आडकाठी असते, हे महत्वाचं तत्व आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधात एखादा दावा दाखल करायचा असेल तर त्याच्या बाबतीतल्या ज्या सगळ्या काही तुम्हाला बाबी आहेत त्या एकाच दाव्यामध्ये मांडल्या पाहिजेत आणि त्या एकाच वेळेला मागितल्या गेल्या पाहिजेत. हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यावरती लोकांमध्ये असा संभ्रम होण्याची शक्यता आहे की दिवाणी आणि फौजदारी या दोनही एकाच प्रक्रियेमध्ये का, तर तसं नाही. ज्या वेळेला आपण दिवाणी प्रक्रियेमध्ये एखाद्या सिव्हिल कोर्टामध्ये सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांच्याकडे एखादं प्रकरण दाखल करतो, ते प्रकरण दाखल केल्यावरती त्याबाबतचा जो काही मागणी आहे ती एकाच दाव्यामध्ये एकाच प्रकरणामध्ये मागितली गेली पाहिजे. आज आपण सुप्रीम कोर्टाची जी एक वेगळी केस या बाबतीत वेगळा उहापोह करणार आहे त्या बाबतीत आधी आपण समजून घेऊया. न्यूजेन कॉर्पोरेशनच्या बाबतीतला केसचा ज्या वेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचार केला त्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये थोडंसं वेगळं मत नोंदवलेलं आहे, ते समजून घेऊया. आधी कायदा काय आहे हे आपण समजून घेऊया. ऑर्डर 2 रूल 2 ह्याचा आपण ज्यावेळेला विचार केला त्याच वेळेला कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये समोरच्या व्यक्तीच्या विरोधात तुम्हाला दावा दाखल करण्यासाठीचं कारण हे महत्वाचं ठरतं. जर तुम्हाला दावा दाखल करण्यासाठी संयुक्तिक असेल आणि त्याच्यातनं तुम्हाला 2 पर्यायी मागण्या जर मागायच्या असतील तर त्या एकाच दाव्यामध्ये मागितल्या गेल्या पाहिजेत. परंतु जर का तुम्हाला अशा स्वरूपाने दावा दाखल करण्यासाठी 2 वेगवेगळी कारणं कालांतराने जर का उपस्थित झाली तर त्या बाबतीत तुम्हाला 2 वेगळे दावे करता येतात, म्हणजे एका दाव्याचा निकाल झाल्यानंतर देखील तुम्हाला दुसऱ्या बाबतची जी काही मागणी आहे ती कालांतराने करता येते. हा जो काही क्लिष्ट विषय आहे, हा क्लिष्ट विषय बऱ्याच लोकांना न कळल्यामुळे ते ज्या वेळेला त्यांच्या वकील साहेबांना जी कुठली माहिती देतात किंवा मागणीच्या बाबतीत त्यांचं म्हणणं मांडतात त्यावेळेला योग्य पद्धतीने तुम्ही जर दावा त्याच्यामध्ये मांडला नाही, योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या मागण्या मागितल्या नाहीत तर त्याच्यामध्ये अडचण होते. आजची जी न्यूजेन कॉर्पोरेशनची जी काही केस लॉ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा. ह्यामध्ये घडलेलं असं होतं की ह्याच्यामध्ये तो जो वादी होता त्या वादीने सुरुवातीला एक दावा दाखल केला आणि त्याच्यामध्ये त्याने मनाई हुकूम मागितला. कालांतराने त्यानं त्या समोरच्या व्यक्तीच्या विरोधामध्ये किंवा समोरच्या जी काही कंपनी होती त्याच्या विरोधामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स मागितला, म्हणजे एक स्वरूपाची गोष्ट, एक स्वरूपाची मागणी समोरच्या व्यक्तीने मला खरेदी खत करून द्यावं अशा स्वरूपानं त्याने दुसरी मागणी केली. आता या बाबतीत आपल्याला समजून घेण्याचा जो विषय आहे तो असा आहे की जर असं असेल की 2 पक्षकारांमध्ये एक समझोता झाला, एक करार झाला आणि त्या करारामध्ये यदाकदाचित समोरच्या व्यक्तीला तुम्हाला आत्ता खरेदी खत करून देता येत नसेल कारण त्याचं अजूनही त्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाने वाटणी झालेली नाहीये असं आपण गृहीत धरूया. ती वाटणी ज्या वेळेला होईल त्यावेळेला हा जो काही व्यक्तीचा आपण या प्रकरणामध्ये हक्क निर्माण केलेला आहे या बाबतीमध्ये तो खरेदी खत करून दे या पद्धतीची मागणी मागू शकतो. पण समजा मधल्या कालावधीमध्ये जर त्या विक्रेत्यानं या खरेदीदाराला जागेतनं हुसकावून लावण्याचा जर प्रयत्न केला तर मला या जागेतनं हुसकावून लावू नको अशा स्वरूपाच्या मनाईचा दावा तो व्यक्ती दाखल करू शकतो. म्हणजेच या दोनही विषयांच्या बाबतीतलं वादाचं जे कारण आहे की ज्याला आपण कॉज ऑफ ऍक्शन म्हणतो हे कॉज ऑफ ऍक्शन वेगवेगळं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये कॉज ऑफ ऍक्शन असं आहे की तू या जमिनीतनं बाहेर निघून जा, म्हणजे जो खरेदीदार आहे त्याच्या ताब्याला हिल्ला हरकत होतीये किंवा
तो जो व्यक्ती आहे ज्याला हे खरेदी मिळणार आहे, परंतु त्याला काही कारणास्तव एक तात्पुरत्या स्वरूपाचा जो ताबा दिलेला आहे त्याच्यापासून त्याला वंचित करण्यात येत आहे आणि म्हणून त्याने त्या पद्धतीने दावा लावलेला असू शकतो. पण कालांतराने जर का त्या विक्रेत्याने आता मी तुला खरेदीच देत नाही अशा स्वरूपाचे जर का स्टँड घेतला, अशा स्वरूपाचा जर पवित्रा घेतला, तर आता तुम्हाला खरेदी करून दे अशा स्वरूपाने वेगळा दावा देखील दाखल केला जाऊ शकतो. हे महत्वाचं तत्व अशासाठी आहे की बऱ्याच अंशी वकिलांसमोर तुम्ही ज्यावेळेला तुमचं म्हणणं मांडता, तुमच्या स्वतःच्या वकिलांना देखील तुम्ही जर योग्य माहिती पुरवली नाही तर त्यांना दावा तयार करण्यामध्ये अडचण येऊ शकते. आणि हा एक प्रकारचा सुप्त बॉम्ब तुम्ही तुमच्या मागणीमध्ये लपवलेला असतो आणि तो केव्हाही फुटू शकतो. याचाच अर्थ तुम्हाला एका स्वरूपाची गोष्ट मागणी जी केलेली असते ती मिळेल, पण तुम्ही त्यावेळेला नुकसान भरपाई केली नाही आणि म्हणून मी परत नुकसान भरपाईचा वेगळा दावा लावतो. मग मला त्या बाबतीमध्ये जे काही त्या व्यक्तीने माझ्या जागेमधल्या गोष्टी काढून नेलेल्या आहेत त्या मला परत द्याव्या अशा स्वरूपाचा जर दुसरा किंवा तिसरा दावा जर तुम्ही नंतरहून दाखल करायला गेलात तर त्याच्या बाबतीत कोर्ट तुमचं म्हणणं कधीही ऐकून घेत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही म्हणायचं आहे, जे काही मागायचं आहे त्याचा तपशील लिहून तुम्ही तो तपशील तुमच्या वकिलांसमोर सादर केला पाहिजे आणि त्याच्या बाबतीतली चर्चा करून तुमच्या ज्या मागण्या असतात दिवाणी दाव्यामधल्या किंवा सिव्हिल कोर्टातल्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या अत्यंत योग्य पद्धतीने आणि चपखलपणाने जर मांडल्या नाहीत तर त्याचा तुम्हाला नंतर खूप मोठ्या प्रमाणाने एक नुकसान भरपाई करावी लागेल आणि ती नुकसान भरपाई त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला नंतरहून कोणत्याही स्वरूपाने कोर्टाकडनं सुनावणी घेतली जाणार नाही आणि तुमचा जो दावा आहे तो दावा दुसरा जो नवीन दावा असतो तो ऐकला जात नाही. परंतु जर दोन वेगवेगळे कॉज ऑफ ऍक्शन्स असतील तर त्यावेळेला कोर्ट अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये सुनावणी देतं. जर आजचा हा व्हिडिओ आणि आजची ही गोष्ट तुम्हाला जर आवडली असेल तर आम्हाला आवर्जून तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा. तुम्हाला या बाबतीत अजून जर वेगळे प्रश्न असतील तर आम्हाला नक्की याच्या बाबतीत तुम्ही लिहून पाठवा आणि त्याच्या बाबतीत आम्ही उत्तर देण्याचा आमच्या पद्धतीने कसोशीने प्रयत्न करू. आतापर्यंत आम्ही जे वेगवेगळे व्हिडिओज प्रदर्शित केले त्या बाबतीत आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आलेला आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं आमच्याकडनं खरंच मनपूर्वक आभार. भेटूयात आपण पुढच्या आठवड्यात. पण हो, तोपर्यंत हा जर व्हिडिओ आणि आजची जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा सुप्त बॉम्ब जर तुमच्या प्रकरणामध्ये वापरायचा असेल किंवा तुमच्या कुठल्या ओळखीच्या व्यक्तीला हे तत्व माहिती नसेल तर हा व्हिडिओ आवर्जून त्यांना पुढे फॉरवर्ड करा. भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन गोष्टीसह आणि अशाच एका छोट्याशा मुद्द्यासह ज्याच्यामुळे तुमचा कोर्टाचा प्रवास नक्कीच सुकर होऊ शकतो. तोपर्यंत तुम्ही सगळे आपली स्वतःची काळजी घ्या. आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.